दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड येथील विभागीय कार्यालयामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो। यावर्षी देखील आपल्या इथे गणरायाची प्रतिष्ठापना झालेली आहे। दैनिक प्रभातच्या पिंपरी येथील कार्यालयामध्ये गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या परिसरातील अनेक मान्यवर नेते मंडळी येत असतात। आजही आपल्या इथे या विभागाचे खासदार मावळ लोकसभेचे खासदार संसद रत्न महासंसद रत्न श्रीरंग उर्फ आप्पासाहेब बारणे आलेले आहेत। आप्पा, स्वागत आहे तुमचं दैनिक प्रभातमध्ये। आपणकडनं आज आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, परंतु सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत। आप्पा, गणरायाची प्रार्थना केली, आराधना केली, नेमकं काय साकडं गणरायाकडे घातलं आणि काय प्रार्थना गणरायाकडे केली? हे पहा, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली आणि सार्वजनिक स्वरूपाचं रूप आता लोकभिमुख झालेलं आहे। मी गणरायाचरणी खरं तर प्रार्थना केली की सर्वसामान्य जनतेच्या जीवनातलं सर्व दुःख विघ्न दूर व्हावं, सुख शांती लाभावं, एकीचं बळ त्यांच्या जीवनामध्ये लाभावं, अशा प्रकारची प्रार्थना केली। खरं तर गणरायाला विघ्नहर्ता आपण म्हणतो, मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवारीच्या आड अनेक विघ्न आली होती। ती विघ्न तुम्ही स्वतःच दूर केली। तुमच्या त्या कौशल्याबद्दल काय सांगाल? आणि आज जेव्हा हॅट्रिकवाले खासदार म्हणून तुम्ही गणरायाच्या पुढे आलेला आहात, तुमच्या भावना नेमक्या काय? माझ्या लोकसभा मतदार निवडणुकीच्या माध्यमातून कुठली मला नाही वाटत विघ्न, काही प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारची अपेक्षा राजकारणामध्ये असते आणि काही महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी त्याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती। माझी उमेदवारी मी सुरुवातीपासून सांगत होतो ही कायम आहे, मलाच उमेदवारी मिळणार आहे, मी सातत्यानं सांगत होतो। परंतु अपेक्षा होती काहींना आणि त्या आशेपोटी किंवा त्या महत्त्वाकांक्षापोटी काही जण आपले स्टेटमेंट देत होते। आता ती निवडणूक संपलेली आहे, त्यामुळं त्या निवडणुकीविषयी अधिक बोलणं उचित ठरणार नाही। लोकसभा संपलेली आहे, मात्र आता विधानसभा तोंडावरती आहे। तुम्ही ज्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करता त्याच्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आज घडीला महायुतीचेच उमेदवार किंवा आमदार आहेत, स्टँडिंग कॅन्डिडेट आहेत। सध्या येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने कशा प्रकारे तयारी सुरू आहे? महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या राज्यातील जनतेसाठी, खास करून महिलांसाठी अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। सर्वाधिक राज्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं। राज्यामध्ये उद्याची सत्ता महायुतीची येणार आहे आणि त्या येणाऱ्या युतीच्या सत्तेचे शिल्पकार हे एकनाथजी शिंदे असतील। त्यांचा चेहरा पाहूनच या राज्यामध्ये महायुतीची सत्ता प्रामुख्याने येणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून जे महायुतीच्या घटक पक्षाचे उमेदवार आहे त्या संदर्भामध्ये पक्ष किंवा महायुतीचे नेते ठरवतील त्या पद्धतीने उमेदवार येतील। त्या उमेदवाराचं या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या घटक पक्षाचा सहकारी म्हणून काम प्रामाणिकपणे मी करणार आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच आमदार निवडून येतील। मावळ लोकसभेतल्या 6 विधानसभामध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असं तुम्ही सांगताय आपण, मात्र अनेक विधानसभांमध्ये आता महायुतीमध्येच अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी परस्परांनी निवडणूक लढवण्यासाठीची अटीतटीची लढत होणार अशी चिन्ह दिसत आहेत। मावळमध्ये ती परिस्थिती आहे। भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आमदार आहेत त्यांनी दोघांनी तुमची कामं केली होती, दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी प्रयत्न केला जातोय, तर परिस्थिती आली दोन्ही बाजूकडचे उमेदवार रिंगणात उतरले तर तुमचा पाठिंबा कोणाला असेल? मी तुम्हाला सांगतो, महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने माझं काम प्रामाणिकपणे केलं त्याच पद्धतीने मी त्यांचं काम करणार आहे। त्यामुळं महायुतीचा धर्म मी त्या पद्धतीनेच निभावणार आहे। आपा, एक प्रश्न आहे जो की तुमच्या कामाच्या संदर्भातला आहे। तुम्ही संसद रत्न आहात, महासंसद रत्न आहात। मागच्या 10 वर्षात आणि आता जे काही चालू वर्ष आहे आजपर्यंत तुम्ही अनेक कामे केली, मात्र 1-2 कामे अशी आहेत ज्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होते आणि त्यातला प्रमुख म्हणजे जो की रेल्वेचा प्रश्न आहे। तो रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे असं सातत्याने बोललं जातं। मग तो चौपदरीकरणाचा असेल किंवा अंतर कमी करण्याचा असेल, त्या प्रश्नाबद्दलची भूमिका तुमची काय? का खास करून 3रा आणि 4थ्या ट्रॅकच्या बाबतीमध्ये सातत्यानं सांगितलं जातं। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने देखील त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे।
रेल्वेनं कमी अंतर मुंबईचं अंतर कमी करण्याच्या संदर्भात पुणे मुंबईचं अंतर कमी करण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं रेल्वे मंत्र्यांकडं, रेल्वे विभागाकडं, रेल्वे बोर्डाकडं ती मागणी करत होतो. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे बोर्डाने तो सर्वे देखील केला. लोणावळा घाट सेक्शन कमी करण्याच्यासाठी तिथं टन्नल करून खोपोली टू थेट पनवेल अशा या मार्गाला ती रेल्वे जोडण्याच्या संदर्भामध्ये नवीन सर्वे त्या ठिकाणी केलेला आहे आणि मला वाटतं की रेल्वे विभाग त्याच्यावरती भर देऊन तो मार्ग पुरा जर केला ते पूर्णत्वाला नेल्यानंतर पुणे ते मुंबई हे अंतर अतिशय कमी होईल आणि तिसरा आणि चौथा ट्रॅक जवळपास मार्गी लागतो. या मार्गिकेवरती अनेक उड्डाण पूल आपण मंजूर केले. अंडरग्राऊंड जे रस्ते होते गावांना जोडणारे ते बऱ्यापैकी पूर्ण केलेले. या रेल्वे विभागाने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे स्टेशन सुधारित करण्याचा एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला. त्याच्यामध्ये चिंचवड असेल, आकुर्डी असेल, तळेगाव असेल किंवा लोणावळा स्टेशन असेल, पुढं नेरळ स्टेशन असेल, या सगळ्या रेल्वे स्टेशनला एक चांगल्या प्रकारचं रूप देण्याचं काम, ते देखील काम अंतिम टप्प्यामध्ये आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून अनेक काम आपण मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. परंतु मला वाटतं की लोणावळ्यातला रेल्वे विभागाने जो DPR केलेला आहे, सर्वे केलेला आहे, त्या माध्यमातून जर तो टन्नेल झाला तर नक्कीच हे अंतर कमी होईल आणि प्रवाशांना सोयी देण्याचं, त्यांच्या प्रवासी जे प्रवास करतात त्यांच्या बाबतीमध्ये अधिक काळजी घेण्याचं काम रेल्वे विभाग करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जेवढे प्लॅटफॉर्म आहे त्यांची उंची वाढवणं, त्यांची रुंदी वाढवणं, प्रवाशांना त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून देणं. काही ठिकाणी आपण सीट वाढवलेले आहेत, बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं गेल्या अनेक वर्षांपूर्वीचे रेल्वे स्टेशन आणि आत्ताचे रेल्वे स्टेशन याच्यामध्ये मोदी सरकारच्या कालावधीमध्ये मोठं रूप त्याला देण्याचं काम केलेलं आहे. वंदे भारत ही ट्रेन ही मुंबईपासून लोणावळ्याहून पुण्याकडे जाते. मध्यंतरी मी त्याचाही स्टॉप लोणावळ्याला मागितलेला आहे. तोही स्टॉप देण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे विभाग प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आपण जास्तीत जास्त लक्ष घालतो आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे बोर्ड, कारण याचा सर्वस्वी निर्णय हा पहिला बोर्ड घेतो आणि नंतर रेल्वे मंत्री किंवा रेल्वे विभाग त्याला ग्रीन सिग्नल देतो. पण रेल्वे बोर्डाकडे मी सातत्यानं मागणी करतो आहे. नक्कीच मला खात्री आहे पुणे लोणावळा तिसरा चौथा ट्रॅक झाल्यानंतर या ठिकाणच्या लोकलच्या फेऱ्या वाढतील. घाट सेक्शनमध्ये जी परिस्थिती आता निर्माण होते की डबल इंजिन लावावं लागतं, जर टन्नेल झाला तर तोही मार्गावरती थेट नवीन जे एअरपोर्ट आता चालू होतं आहे त्या एअरपोर्टपर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल. ओके. एक अखेरचा प्रश्न आहे जो की आता तुमच्या बालेकिल्ल्यातला आहे. तुम्ही मागील अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवडचं प्रतिनिधित्व करताय. जसं की तुम्ही 25 ते 26 वर्ष या ठिकाणचं राजकारण पाहताय. विधानसभानंतर काही कालावधीमध्ये लगेचच महापालिकेच्या देखील निवडणुका होणार आहे. हा बालेकिल्ला जसा तुम्ही लोकसभेला राखला तसाच तो महापालिकेला राखण्यासाठीची कशी तयारी पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून सुरू आहे? तुम्हाला मी सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं. कार्यकर्त्याची एक मोठी फळी शिवसेना दुभांगल्यानंतर मोठी फळी ही माझ्याबरोबर कार्यरत राहिली. अनेकांना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी वाटत होतं, अनेक वेगवेगळे आराखडे लोकसभेला आखत होते, परंतु या ठिकाणच्या शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की मोठी ताकद पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना पक्षाची आहे आणि पक्ष बांधणीवरती आम्ही सातत्यानं भर देतो. तो एक पक्षाचा भाग आहे. आमचे नेते, पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे वेळोवेळी बैठका घेतात. आज तुम्ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही आम्ही घराघरापर्यंत पोचवली. त्याचा आढावा आता पक्षाच्या माध्यमातून घेतो आहे. रोज जवळपास 15 घरामध्ये प्रत्येक कार्यकर्ता, शिवसेना पक्षाचा तो पदाधिकारी असो, कार्यकर्ता असो, प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या योजना तुमच्यापर्यंत पोचल्या किंवा नाही, अजून राज्य सरकारच्या अनेक योजना आहे त्या योजनेच्या बाबतीमध्ये माहिती देतो. शिंदे साहेबांचं काम, राज्य सरकारचं काम आम्ही जनतेपर्यंत पोचवण्याचं काम या माध्यमातून करतो आहे. जवळपास 15 दिवसामध्ये या पिंपरी चिंचवड शहरातील 60,000 घरामध्ये आमचा कार्यकर्ता पोचेल आणि नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या कालावधीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारचं चित्र
तुम्हाला या महापालिकेमध्ये दिसेल. आपा मेट्रोच्या बद्दलचा एक प्रश्न की मेट्रो आता निगडीपर्यंत आलेली आहे, परंतु येथील स्थानिकांची अपेक्षा आहे की ती अजून पुढे विस्तारावी. तर मेट्रोची स्थिती परिस्थिती आता काय आणि ती कितीपर्यंत अजून विस्तारेल? स्वारगेट ते पिंपरीपर्यंत मेट्रोला मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी ते भक्तिशक्ती चौक या ठिकाणी मेट्रो जाण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली. महापालिकेची त्याच्यामध्ये मोठं सहकार्य लाभलेलं आहे. आणि पुढं भक्तिशक्ती ते किवळे मुकाई चौक, नंतर वाकड ज्या ठिकाणी हिंजवडीची मेट्रो येते आणि ती पुढून वाकड ते पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, चाकण या ठिकाणी मेट्रो जाण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा करतो आहे. मला 100% खात्री की येणाऱ्या कालावधीमध्ये हे मेट्रोचं जाळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये नक्कीच एक वेगळ्या प्रकारे निर्माण होईल आणि नागरिकांना सोय देखील होईल. मी हे तुम्हाला सांगतो, पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे अतिशय गंभीर आहे. पुण्याचा आउटर रिंग रोड करण्याचा एक मोठा महत्त्वाकांक्षी निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्या आता निविदा झालेला आहे, ठेकेदार फिक्स झालेला आहे. पुढच्या 3-4 वर्षामध्ये आउटर रिंग रोड होईल. वाहतुकीचा बराचसा प्रश्न मार्गी लावण्याचं काम राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे. वाहतुकीचा प्रश्न येत असताना एक प्रश्न मावळच्या संदर्भातला देखील आहे की देहू रोडपासून लोणावळ्यापर्यंत अनेक चौक आहेत, जे की तळेगाव असेल, लिंबफाटा असेल, वडगाव असेल, अगदी कार्ला फाटा असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती. तेथील उड्डाणपुलाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तो प्रश्न नेमका कधी मार्गी लागेल? मी तुम्हाला सांगतो, NH4 जो लोणावळ्यापासून तो येतो, जुना NH4 पुणे मुंबई मार्ग, हा मार्ग राज्य सरकार केंद्र सरकारने हस्तांतर केलेला आहे. त्या ठिकाणी टोल राज्य सरकारच्या MMRDने लावलेला आहे, MSRDCने लावलेला आहे. तर MSRDC त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेते. मी सातत्यानं पाठपुरावा करतो. कारल्याला एकविरा देवीच्या तिथं बऱ्याचशा प्रमाणात ॲक्सिडेंट होतात, तिथं ब्रिज करणं, तळेगावला ब्रिज करणं, त्याचबरोबर सोमाटणे फाट्याला ब्रिज करणं आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देवरोड सेंटर पॉईंट ते तळेगाव स्टेशन पुढे चाकण शिक्रापूरला जाणाऱ्या मार्गाला देखील मंजुरी मिळाली आणि ती मंजुरी मिळाली असेल राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचं हस्तांतर, खरं तर रोडचं जे ॲक्विशन व्हायला पाहिजे होतं ते वेळेवर झालं नाही आणि म्हणून या माध्यमातून MSRDC त्याच्यामध्ये सहभाग घेऊन या रस्त्याचं काम मार्गी लावण्याचं काम करतं आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या शहरातील रावेत असेल, पुनावळे असेल, ताथवडे असेल, वाकड असेल, या भागात सुद्धा ट्रॅफिक जामची मोठी समस्या होती. मी सातत्यानं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याबरोबर बैठक घेऊन आणि महापालिकेच्या संदर्भात बैठक घेऊन आता आपण त्या मार्गावरती रिलायन्स ज्याच्याकडे ते काम होतं 2030पर्यंत ज्याला काम दिलं होतं, तो कोर्टात गेल्यामुळं, सुप्रीम कोर्टात गेल्यामुळं तिथं काय करू शकत नाही. परंतु महापालिकेकडं 12 मीटरचा रस्ता आहे आणि NH म्हणजे केंद्रीय विभागाकडं तो NH48 आहे, त्यांच्याकडं 12 मीटरचा रस्ता आहे. तर असा दोन्ही बाजूला 24 मीटरचं रस्त्याचं काम निविदा काढण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहे आणि ते काम आता काही दिवसात पूर्ण होईल. या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी हे रस्ते खरं तर खूप उपयोगी आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे मावळमध्ये येणारा जुना पुणे मुंबई एक्सप्रेसवे NH4 याच्यावरती बऱ्याच ठिकाणी आता ट्रॅफिक जाम होती. तर मी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये देखील सर्वे केलेला आहे. तर पुढच्या कालावधीमध्ये या भागामध्ये 3 ते 4 ब्रिज, उड्डाणपूल नक्कीच होतील. निश्चितच राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांचा चेहरा घेऊन चांगलं यश महायुती मिळवेल. सोबतच महापालिका निवडणुकांमध्ये देखील पिंपरी चिंचवडमध्ये चांगलं यश महायुतीला मिळेल अशी आशा अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त केली. आपण धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल आणि आपले विचार मांडल्याबद्दल.